झी 24 तास एक पाऊल पुढे। 2 दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीत दाखल झालेला मान्सून आता सक्रिय होऊ लागलाय। सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरू असून मान्सून पुढे सरकण्यासाठी सध्या योग्य वातावरण तयार झाले। लवकरच पावसाचं संपूर्ण महाराष्ट्रात आगमन होईल। मान्सूनच्या आगमनाबाबत कोकण किनारपट्टीवरून आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी घेतलेला हा आढावा पाहूया। 2 दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीवर दाखल झालेला मान्सून आता सक्रिय होताना दिसतोय। आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होताना दिसतोय। एकूणच आपण पाहू शकता, आपण आता आहोत पश्चिम किनारपट्टीवर, जिथून महाराष्ट्रात मान्सूनचे ढग आहेत ते दाखल होतात। त्या पश्चिम किनारपट्टीवर आपण आहोत। आपण पाहू शकता की कशा प्रकारे मान्सूनचे ढग मोठ्या प्रमाणात कोकण किनारपट्टीत येताना दिसत आहेत आणि हे ढग आहेत ते लवकरच उर्वरित महाराष्ट्रातही दाखल होतील आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस दाखल होईल असं चित्र आता दिसतंय। आपण आता पाहू शकता की इथे कशा प्रकारे हा समुद्रही खवळलेला आहे। इथले जे स्थानिक लोक असते त्यांच्या म्हणण्यानुसार समुद्राला जर ओढ प्राप्त झाली तर पावसाचे आगमन लवकर होतं असं म्हटलं जातं। आपण पाहता येते की कशा प्रकारे या समुद्राच्या लाटा जोरदार इथे उसळताना दिसत आहेत। संपूर्ण कोकण किनारपट्टीत पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसाच्या जोरदार सरी इथे कोसळत आहेत। समुद्रही खवळला आहे। लवकरच हा मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या काही भागात आजही दुष्काळाचं सावट आहे। या भागातही पाऊस लवकरच सक्रिय होईल। एकूणच कोकण किनारपट्टीतून मान्सून आता महाराष्ट्रात दाखल झालाय। तो संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय व्हायला आता काही तासांचाच अवधी लागेल असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामन दीपक वाघमारेसह विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास एक पाऊल पुढे।